स्टुडंट्स इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. या टेबलमध्ये बघा स्टुडंट आयडी, फुल नेम, ईमेल, फोन आणि सिटी आणि एज नावाचे कॉलम्स आहेत. आजच्या सेशनमध्ये आपण जे शिकणार ते म्हणजेच की असं बघा की आपल्या टेबलमध्ये हे सगळे कॉलम्स आहेत आणि या कॉलम्सचे आपल्याला कन्स्ट्रेंट्स रिमूव्ह करायचे आहेत. जसं आधीच्या सेशनमध्ये आपण कॉलम ड्रॉप केला होता. आता आपण कॉलमचे कन्स्ट्रेंट्स ड्रॉप करणार आहे. सिंपल आहे, समजून घेऊया. अल्टर टेबल नावाचीच कमांड यूज करायची आहे. तर सर्वात पहिले आपण काय करणार, या टेबलचं स्ट्रक्चर बघून घेऊया की या टेबलमध्ये जसं कोणत्या कॉलमला कोणता कन्स्ट्रेंट ॲड केलेला आहे किंवा जसं कोणता कन्स्ट्रेंट आहे. त्यासाठी आपल्याला जर स्ट्रक्चर बघायचं असेल तर आपण एक फेमस कमांड यूज करतो बघा, जी की आहे DESC कमांड. सो DESC कमांडने काय होणार, आपल्या टेबलचं स्ट्रक्चर आपल्याला दिसणार. सो सेमिकोलॉन येतो, एक्झिक्यूट करतो बघा. इथे आपल्या प्रत्येक कॉलमचे कन्स्ट्रेंट्स आलेले आहेत, राईट. सो स्टुडंट आयडी नावाचा हा जो कॉलम आहे याला आपण प्रायमरी की सेट केलेली आहे. ईमेल नावाचा जो कॉलम आहे त्याला आपण युनिक की सेट केलेली आहे. आणि फोन नावाचा जो कॉलम आहे त्याला आपण मूल सेट केला आहे. मूल म्हणजे काय सेट केलं आहे? इंडेक्स. इंडेक्स म्हणजे इंडेक्स आपण तेव्हाच सेट करतो जेव्हा आपल्या कॉलमला आपल्याला फास्ट सर्च करायचं असेल, त्यासाठी आपण इंडेक्स सेट केलेला आहे, राईट. सो इथे मी काय करतोय, मला काय करायचं आहे, मला हा प्रायमरी की नावाचा कन्स्ट्रेंट रिमूव्ह करायचा आहे. सिंपल आहे बघा. इथे आपण कमांड यूज करणार, जसं अल्टर टेबल नंतर आपल्या टेबलचं नाव जे की असणार स्टुडंट्स इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. एंटर करतोय, इथे करतोय बघा जसं ड्रॉप आणि नंतर लिहितो बघा असं प्रायमरी की. सो तुम्हाला सर्वांना असा प्रश्न पडला असणार की आपण इथे आपल्या कॉलमचं नाव का इन्क्लूड केलं नाही कमांडमध्ये. स्टुडंट्स, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपल्या टेबलमध्ये प्रायमरी की कधी पण एकच असणार. 100 प्रायमरी की आपल्या टेबलमध्ये नसणार का? कारण की प्रायमरी की युनिक असते. यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज चालत नाहीत आणि नल व्हॅल्यूज पण चालत नाही. आणि म्हणून आपल्या टेबलमध्ये जर एकच प्रायमरी की आहे, तर मग कॉलम मेन्शन करायची गरज पडणार आहे का मला? नाही. सो सिंपल आपण इथे काय करणार, सेमीकोलन देणार आणि एक्झिक्यूट करणार. सो सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय. सो आपली प्रायमरी की कन्स्टंट ड्रॉप झालेला आहे. जर आपल्याला एक्झिक्यूट केलं आपल्या स्ट्रक्चरला जसं DSC कमांडनी, तर इथे तुम्ही बघू शकता की आपण काय केलेलं आहे. आपण आपला कन्स्ट्रेंट रिमूव्ह केलेला आहे, जो की होता बघा प्रायमरी की नावाचा, राईट. सो आता आपण रिमूव्ह करणार बघा ईमेल. सो ईमेल रिमूव्ह करण्यासाठी आपल्याकडे एक सिंटॅक्स आहे, म्हणजे आपण याला डायरेक्टली रिमूव्ह नाही करू शकत. ईमेलला कोणता कन्स्ट्रेंट बघा इथे युनिक आहे. सो ईमेलला रिमूव्ह करण्यासाठी आपण इंडेक्सचा यूज करतो. म्हणजेच की जर आपण याला साधं आपण जर एक्झिक्यूट केलं, रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला, तर हा होणार नाही. का? कारण की युनिक की नावाचा कन्स्ट्रेंट झाला, प्रायमरी की नावाचा कन्स्ट्रेंट झाला. सो यासाठी काय होते, की ऑटोमॅटिकली एक इंडेक्स तयार होतो. म्हणजे आपण जर त्या इंडेक्सला रिमूव्ह केलं, तर आपली जसं हा जो कन्स्ट्रेंट आहे तो रिमूव्ह होणार. म्हणजेच की रूल जो आहे तो हटून जाणार. कन्स्ट्रेंट म्हणजेच काय असतं? रूल्स. तर आपल्या MySQLमध्ये जेव्हा पण आपण कोणता कन्स्ट्रेंट वगैरे ॲड करतो, जसं प्रायमरी की झालं, युनिक की झालं, तर MySQLमध्ये बॅकग्राऊंडमध्ये एक त्याचा इंडेक्स क्रिएट केला जातो, राईट. आणि तो ऑटोमॅटिक होतो. आणि मग त्याच इंडेक्सला जेव्हा आपण रिमूव्ह करतो, तेव्हा आपला जसा हा कन्स्ट्रेंट जो आहे तो रिमूव्ह होणार. आणि इंडेक्सच्या अंतर्गत आपला रूल येतो, म्हणजेच की कन्स्ट्रेंट येतो. सो आता आपण काय करणार, एकदा मी तुम्हाला सिंटॅक्स दाखवून देतोय, की आपल्या आधीच्या सिंटॅक्सनी रिमूव्ह होतो का हा? आणि नंतर आपण इंडेक्स रिमूव्ह करून घेऊ. सो आधीचा आपला सिंटॅक्स कसा होता बघा. आधीचा आपला सिंटॅक्स होता जसं अल्टर टेबल नंतर आपल्या टेबलचं नाव जे की बघा जसं स्टुडंट्स इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. एंटर करतोय. इथे आपण असं ड्रॉप लिहिणार. नंतर आपल्या जसं कॉलमचं नाव जे की बघा जसं ईमेल आणि नंतर आपलं जसं कन्स्ट्रेंट आपण इथे लिहिणार, जो की युनिक की UNIQUE आणि नंतर इथं आपण काय करणार, की लिहिणार. सेमीकोलन आता एक्झिक्यूट करतोय, बट आपल्याला इथे एरर मिळणार आहे. का? कारण की काही कॉलम्स जे आहेत त्यांचे सिंटॅक्स वेगळे आहेत. सो याला आपण काय करणार, इंडेक्सने रिमूव्ह करणार. म्हणजेच की आपण आपला इंडेक्स रिमूव्ह केला, तर आपला जो रूल आहे म्हणजे जो कन्स्ट्रेंट आहे तो ऑटोमॅटिकली रिमूव्ह होणार. कारण की इंडेक्सच्या अंदरच आपला रूल असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सो इथे मी काय करतोय, अल्टर टेबल नावाची कमांड लिहितोय. नंतर जसं आपल्या टेबलचं नाव जे की बघा जसं स्टुडंट्स इन्फो नावाचा जसा हा आपला एक टेबल आहे. एंटर करतोय, ड्रॉप करतोय बघा इथे आपण जसं इंडेक्स आणि जसं आपल्या कॉलमचं नाव जे की बघा ईमेल. सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय बघा, एक्झिक्यूट झालेलं आहे. आणि इथे आपण जर आपला DESC कमांडनी बघितलं आपल्या टेबलचं स्ट्रक्चर, सो आपला जसं ईमेल नावाचा जो कॉलम आहे त्याचा कन्स्ट्रेंट रिमूव्ह झालेला आहे, राईट.
आणि तसंच आपण आपला फोन नंबर जो आहे इथे याचा आपण जसं ही जे मूल आहे हे पण आपण रिमूव्ह करू शकतो. म्हणजेच की इंडेक्स रिमूव्ह करू शकतो. आपल्याला डायरेक्टली इंडेक्स रिमूव्ह करायचा आहे. MUL म्हणजेच काय? इंडेक्स. सिंपल आहे, जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही कारण की हे जास्त यूज होत नाही. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. सर्व जे आपण घेतोय हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. सो इथे मी काय करतो बघा, जसं आपलं टेबलचं नाव लिहितोय, जसं अल्टर टेबल, आपल्या टेबलचं नाव जे आहे स्टुडंट्स इन्फो एंटर करतोय आणि इथे आपण लिहिणार जसं ड्रॉप आणि इंडेक्स आणि आपलं जसं फोन इथे आपण लिहिणार आणि सेमिकोलॉन देतोय, एक्झिक्यूट करतोय, बघूया काय होतं. सो आपल्याला एरर मिळतोय. सो हा एरर का मिळतोय आपल्याला हे पण आपण बघून घेऊया. सो थोडं बारीकीने आपण जर बघितलं तर फोन नावाचा जो कॉलम आहे याला आपण मॅन्युअली इंडेक्स लावलेला आहे. जसं आपण स्टुडंट आयडी किंवा जसं ईमेल नावाच्या कॉलमला आपण युनिक की लावली, तसंच आपण फोन नावाच्या कॉलमला मॅन्युअली इंडेक्स लावलेला आहे आणि त्याचं नाव पण लावलेलं आहे आपण. आपल्या हिशोबाने आपण त्याचं नाव दिलेलं आहे. सो आपण याला फोन नावाच्या कॉलमनी आपण रिमूव्ह नाही करू शकत. आपल्याला डायरेक्टली इंडेक्स रिमूव्ह करावा लागेल आणि त्यामध्येच आपला रूल असतो आणि तो ऑटोमॅटिकली रिमूव्ह होऊन जातो. सो इथे आपला जेव्हा मी इंडेक्सला लावला, तर तेव्हा मी त्याचं नाव दिलंय. इन्सर्ट करतानाच म्हणजे टेबल क्रिएशनच्या वेळेस. तर आता आपण काय करणार, ते नाव इथे लिहिणार आणि तेव्हाच कुठे आपला जो आपला कन्स्ट्रेंट आहे तो रिमूव्ह होणार. जसं एंटर करतोय, अल्टर टेबल नंतर टेबलचं नाव आणि नंतर इथं आपण काय करणार, जसं ड्रॉप इंडेक्स आणि आपल्या इंडेक्सचं नाव जे की बघा जसं IDX फोन सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय. आत्ता कुठे आपला कन्स्ट्रेंट रिमूव्ह झालेला आहे. सो परत एकदा आपण आपल्या टेबलचं स्ट्रक्चर बघून घेऊया जसं DESC कमांडने. सो एक्झिक्यूट करतोय. इथे आपले सगळे कन्स्ट्रेंट्स रिमूव्ह झालेले आहेत. आय होप या सेशनमध्ये तुम्हाला सर्व कळालं असेल आणि काही कन्फ्युजन वगैरे झालं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटतोय मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये, संपवतोय या सेशनला.